हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग मॅथ्स क्लास 4 चॅप्टर 1 फाउंडेशनल न्यूमरन्सीचा प्रॅक्टिस झोन 2 आणि प्रॅक्टिस झोन 3 पाहणार आहोत. तर स्टुडंट्स चला तर मग आज आता पहिल्यांदा प्रॅक्टिस झोन 2 ने सुरुवात करूया. त्याचा क्वेश्चन वाचूया. पहिल्यांदा रिप्रेझेंट द फॉलोइंग नंबर्स ऑन द ॲबॅकस, ऑल्सो राईट देअर एक्सपांडेड फॉर्म. आपल्याला काही खाली नंबर दिलेले आहेत, तर त्या नंबरचा आपल्याला ॲबॅकस रिप्रेझेंट करून दाखवायचे. तर जो ॲबॅकस असतो त्याचा हा जो आहे ह्या लाईन्सला आपल्याला काय म्हणतात, तर रॉड्स म्हणतात किंवा बार म्हणतात. आणि ही जी लाईन आहे ह्याला आन्सर बार म्हणतात. आणि ह्याच्यावरती आपल्याला बीड्स काढून दाखवायचे आहेत. चला तर मग हा जो नंबर आहे ह्याचं आपलं पहिल्यांदा प्लेस व्हॅल्यू समजून घ्या की ह्याला आपण वन्स म्हणतो, ह्याला टेन्स म्हणतो, ह्याला 100 म्हणतो आणि ह्याला 1000 म्हणतो. आता हा नंबर आपल्याला ॲबॅकसच्या ह्या बारवरती रिप्रेझेंट करायचा. तर वन्सला किती आहे, तर 8 हे इथे बीड्स काढायचे, ह्याला बीड्स म्हणतात. आणि आन्सर बारला टच करून आहे ना हे बीड्स काढायचे. किती काढायचे, तर 8. तर 1 2 3 4 5 6 7 8. नेक्स्ट 0 आहे ना, टेन्स आहे, त्यामुळे टेन्स कॉलमला काही काढायचं नाही. नंतर 100 500 आहे, तर 5 बीड्स काढायच्या. 1 2 3 4 5. नेक्स्ट 4000 आहेत, तर इथे 4 हे काढूया. 1 2 3 4 बीड्स काढले. आता त्याचा एक्सपांडेड फॉर्म लिहूया. एक्सपांडेड फॉर्म हा 2 पद्धतीने लिहिता येतो. तुम्हाला कुठला सोपा जातो तो तुम्ही लिहू शकता. मी दोन्ही शिकवते. चला तर पहिला आहे 4000 प्लस 500 प्लस 0 10 प्लस 8 वन्स. सेकंड मेथड आहे ह्याची 4000 प्लस 500 प्लस 0 10 प्लस 8 1. हा 0 टेन्स नाही लिहिला तरी चालतो, पण तुम्हाला समजावं म्हणून मी हा इथे लिहून दाखवलेला आहे. चला तर मग नेक्स्ट नंबरकडे वळूया. नेक्स्ट नंबर आहे आपला 6781. तर हा इथं ॲबॅकसच्या बारवरती आपण रिप्रेझेंट करूया. वन्स प्लेसला किती आहेत, 1, तर इथे 1 बीड्स. नेक्स्ट 8 टेन्स, तर इथे 1 2 3 4 5 6 7 8 बीड्स काढले. नंतर 700 आहेत, तर 7 बीड्स काढूया. 1 2 3 4 5 6 7. नंतर 1000ला किती आहेत, तर 6 आहेत, तर 6 बीड्स काढूया. 1 2 3 4 5 6. आता चला तर त्याचा एक्सपांडेड फॉर्म पाहूया. तर एक्सपांडेड फॉर्म कसा होईल, तर 6000 प्लस 700 प्लस 8 टेन्स प्लस 1 1. इथे वन्स लिहित नाहीत, कारण इथे 1 आहे म्हणून 1च लिहायचा. जर 2 असता तर आपण वन्स म्हणला असतो, एस लावला असता. नेक्स्ट पाहूया त्याचाच एक्सपांडेड फॉर्म 6000 प्लस 700 प्लस 8 टेन्स म्हणजे 80 आणि 1 1 म्हणजे 1. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला आहे ना इथपर्यंत व्यवस्थित समजलं असेल. चला तर मग एनी डाऊट असेल तर मला नक्की तुम्ही आहे ना कमेंट्स टाका तशी की तुम्हाला काही अवघड वाटलं तर. चला तर आता सी पॉईंट पाहूया. सीमध्ये आहे 9008. आता इथे 1 प्लेसला किती आहेत, 8, तर 8 बीड्स काढूया. 1 2 3 4 5 6 7 8. 10 प्लेसला 0 आहे, त्यामुळे 10 प्लेसला काही करायचं नाही. 100 प्लेसला पण 0 आहे, त्यामुळे 100 प्लेसचा बार पण तसाच ठेवायचा. 9000 आहेत, तर इथे 9 बीड्स काढूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. चला तर आता त्याचा एक्सपांडेड फॉर्म लिहूया. आता तर एक्सपांडेड फॉर्म कसा येईल त्याचा, तर 9000 प्लस, आता हे इथं 0 100 0 टेन्स लिहिले तरी चालतील, नाही लिहिले तरी चालतील. 0 100
प्लस 0 टेन्स प्लस 8 वन्स. नेक्स्ट 9000 प्लस, आता इथे 0 दोन्ही ह्याला आहे ना मी तुम्हाला दाखवले पण नाही लिहिले तरी चालतात. आता मी इथे लिहित नाही तर डायरेक्ट आपण काय लिहिणार 8 वन्स. पण फक्त प्लेस त्यांच्या व्यवस्थित लिहा. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला प्रॅक्टिस झोन 2 व्यवस्थित समजला असेल. चला तर मग आता आपण प्रॅक्टिस झोन 3 कडे वळूया. प्रॅक्टिस झोन 3 हा कशावर डिपेंड आहे तर प्रेडिसेसर आणि सक्सेसर. पहिल्यांदा प्रेडिसेसर आणि सक्सेसर कशाला म्हणायचं ते समजून घेऊया. प्रेडिसेसर म्हणजे आपण पहिल्यापासून शिकत आलो की बिफोर नंबर, जे बिफोर नंबर असतात त्याला प्रेडिसेसर म्हणायचं. सक्सेसर म्हणजे काय, त्याला आफ्टर नंबर म्हणतात. तर चला आता खाली पहिला क्वेश्चन वाचूया. कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय फिलिंग द प्रेडिसेसर अँड सक्सेसर ऑफ गिवन नंबर्स. खाली आपल्याला नंबर्स दिलेले आहेत त्या टेबलमध्ये, तर त्याचे पहिल्यांदा आपल्याला प्रेडिसेसर्स आणि सक्सेसर्स लिहायला सांगितले आहेत. पहिला आहे A1 6672. प्रेडिसेसर लिहिताना बिफोर नंबर ज्यावेळेस आपण करतो तिथं काय करायचा, दिलेल्या नंबरमधून 1 नंबर मायनस करायचा. आणि सक्सेसर म्हणजे आफ्टर नंबर करताना त्याच्यात दिलेल्या नंबरमध्ये 1 प्लस करायचा. चला तर मग इथे मी एक नंबर करून दाखवते तुम्हाला. पहिल्यांदा 6672. ह्याच्यामध्ये जर मला प्रेडिसेसर काढायचा असेल तर 1 मायनस करायचा, म्हणजे 2 - 1 किती राहिला 1. 7च्या खाली आहे का काही, नाही. तर 7 जशा तसा, 6 जशा तसा, 6 जसं, म्हणजे प्रेडिसेसर किती आला आपला 6671. आणि त्याच पद्धतीने आपल्याला सक्सेसरसुद्धा काढता येतो. सक्सेसर काढताना काय करायचं, दिलेल्या नंबरमध्ये 1 नंबर हा ॲड करायचा. तर 2 मध्ये 1 ॲड केला 3, 7, 6, 6, म्हणजे आपला सक्सेसर किती आला 6673 आला. चला तर मग आता नेक्स्ट नंबर तसाच करायचा. नेहमी वन्स प्लेसचीच आहे ना काय करायचा, प्लेस चेंज होते प्रेडिसेसरमध्ये. तर आता 1 मायनस केला 7मधून तर किती आला 6. तर मग आपला प्रेडिसेसर काय तयार होईल 1776. आणि आपला सक्सेसर काय होईल तर 1778. नेक्स्ट नंबर पाहूया 4934. तर आहे ना वन्स प्लेसला कोण आहे 4. तर 4मधून 1 मायनस केला तर किती येतात 3. तर आपला प्रेडिसेसर किती होईल तर 4933. आणि आपला सक्सेसर किती होईल, त्याच्यामध्ये 1 ॲड केल्यानंतर 4935. नेक्स्ट नंबर पाहूया 8999. आता 9 हा 1 प्लेसवरती आहे, त्याच्यातून 1 मायनस केला तर आपला प्रेडिसेसर काय येईल तर 8998. पण काही मुलांना ह्याचा सक्सेसर काढता येत नाही, कन्फ्यूज होतात ते. तर त्याच्यासाठी आपण जी पहिली मेथड शिकलो त्या पद्धतीने आपण करायचं. म्हणजे 8999मध्ये 1 ॲड करायचा आपल्याला सक्सेसर काढायचा असेल तर. 9 + 1 किती होता 10. तर 10चा 0 इथे 1 बॉरोविंगला. नेक्स्ट बॉरोविंग अँड प्लस आहे ना नंबरचा ॲड केलं तर 9 + 1 10. परत हा 1 कुठे गेला बॉरोइंगला. 9 + 1 10 आणि परत बॉरोइंगला 1 आणि 8 + 1 9. मग आपल्याला आहे ना सक्सेसर काय मिळाला 9000. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला प्रॅक्टिस झोन 2 आणि प्रॅक्टिस झोन 3 व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.